स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. तडजोड हेच जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो. म्हणून जीवनाला सुखदुःखाचा तडा न जाता सुखाची जोड होणे म्हणजेच तडजोड होय. तोडमोड करायला अक्कल लागत नाही, परंतु तडजोड करायला मात्र शहाणपण लागते. पैसा कमविणे हे जितके महत्त्वाचे आहे त्याहूनही कितीतरी अधिक महत्त्वाचे आहे ते माणसे जोडणे. मग ती माणसे घरातील असोत की बाहेरची, या सत्याची जाणीव होण्यात खरे शहाणपण आहे. कोण कोणाला कुठे केव्हा कसा कधी उपयोगी पडेल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. म्हणून कौशल्याने सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यात व ते प्रयत्नपूर्वक राखण्यात खरे शहाणपण आहे. कामासाठी पोट की पोटासाठी काम? पोट नसते तर कोणीच काम केले नसते. वस्तुस्थिती ही आहे की कामासाठीच पोट माणसाला निसर्ग देवतेकडून मिळालेले आहे. म्हणून प्रामाणिकपणे पोटासाठी काम करणे हे त्याचे कर्तव्य असून काम न करणे किंवा काम चुकारपणा करणे हा गुन्हा आहे. जीवनात सुखदुःखाचे प्रसंग सर्वांवर येतात, मग तो पंत, संत, महंत किंवा भगवंत असो. म्हणून अशा प्रसंगी देव, देवस्की, अंगारे, दुपारे यासाठी बुवा बाबांकडे धावण्याऐवजी ईश्वर स्मरण करीत स्थिर चित्ताने त्या प्रसंगांना धैर्याने तोंड देणे हा शहाणपणाचा मार्ग होय. जो निसर्गनियम पाळतो त्याच्याजवळ राम वास करतो. जो या नियमांना लाथाडतो त्याच्याजवळ यम वास करतो. आपण काय मानतो आणि मानित नाही याला काहीही महत्त्व नसून निसर्गाचा कायदा काय असतो व तो काय करतो यालाच महत्त्व आहे. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे किंवा पूर्ण वाटोळे करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. नशिबात असेल तसे घडेल हे खरे नसून माणूस जसे घडविल तसे नशीब घडेल हेच खरे. श्री स्वामी समर्थ.